प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. कोविड-19चा संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनं रोजच्या जीवनात अधिक खबरदारी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. कोविड-19 वरच्या लस मोहीम नियोजनाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. लस माफक दरात सर्वांना उपलब्ध व्हावी यावर भर. कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी भारतानं तयार केली कोव्हॅक्सिन लस. या महिन्यात लसीची मानवी चाचणी होणार. राज्यात काल 4,878 नव्या रुग्णांची नोंद, तर 1,951 जण कोरोनामुक्त. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळून 2 ते 12 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन घोषित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 2 ते 8 जुलैपर्यंत, तर रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलैपर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन. कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीनं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ग्रामीण भागात 5 कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदिक औषधं मोफत देणार हसन मुश्रीफ. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली सपत्नीक विठ्ठल पूजा. नागरिकांनी घरातच विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण आणि पूजा करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि वीज देयकं वाढीव नाही, मात्र एकरकमी भरणा केली तर 2% सूट देणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार नोव्हेंबर महिन्यापर्यंत केला जाईल. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणाऱ्या या योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनादरम्यान सांगितलं. या योजनेत कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जातात, तर प्रत्येक कुटुंबाला दरमहा 1 किलो चणा डाळ मोफत दिली जाते. या योजनेच्या विस्तारासाठी 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कल्याण अन्न योजना का विस्तार अब दिवाली और छठ पूजा तक, यानी नवंबर महीने के आखिर तक कर दिया जाएगा. यानी 80 करोड़ लोगों को मुफ्त अनाज देने वाली ये योजना अब जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर में भी लागू रहेगी. सरकार द्वारा इन 5 महीनों के लिए 80 करोड़ से ज्यादा गरीब भाई बहनों को हर महीने परिवार के हर सदस्य को 5 किलो गेहूं या 5 किलो चावल मुफ्त मुहैया कराया जाएगा. और साथ ही प्रत्येक परिवार को हर महीने 1 किलो चना भी मुफ्त दिया जाएगा. देशात एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना सुरू झाली असून गरिबांना त्याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. आपला शेतकरी वर्ग आणि देशातले प्रामाणिक करदाते या 2 घटकांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे सरकार गरजू लोकांना मोफत अन्नधान्य देऊ शकतं, असं पंतप्रधानांनी सांगितलं. लॉकडाऊन सुरू होताच सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत गरिबांना 2.25 लाख कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं. इस योजना के तहत गरीबों के लिए 2.25 लाख करोड़ रुपए का पैकेज दिया गया. साथियों, बीते 3 महीनों में 20 करोड़ गरीब परिवारों के जनधन खातों में सीधे 31,000 करोड़ रुपया जमा करवाए गए हैं. इस दौरान 9 करोड़ से अधिक किसानों के बैंक खातों में
18,000 करोड़ रुपए जमा हुए हैं। लोगों को रोजगार देने के लिए प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान तेज गति से आरंभ कर दिया गया है। इस पर सरकार 50,000 करोड़ रुपए खर्च कर रही है। योग्य वेळी घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय आणि इतर निर्णयामुळे लाखो लोकांचं आयुष्य वाचवलं आहे। मात्र अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातला निष्काळजीपणाही वाढत चालल्याचं सांगून सतर्क राहण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले। प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। स्थानिक प्रशासनानंही तत्परतेनं आणि कठोरपणानं काम केलं पाहिजे असं ते म्हणाले। आज जब हमें ज्यादा सतर्कता की जरूरत है तो लापरवाही बढ़ना बहुत ही चिंता का कारण है। साथियों, लॉकडाउन के दौरान बहुत गंभीरता से नियमों का पालन किया गया था। अब सरकारों को, स्थानीय निकाय की संस्थाओं को, देश के नागरिकों को फिर से उसी तरह की सतर्कता दिखाने की जरूरत है। विशेषकर कंटेनमेंट जोन्स, उस पर तो हमें बहुत ध्यान देना होगा। जो भी लोग नियमों का पालन नहीं कर रहे हैं, हमें उन्हें टोकना होगा, रोकना होगा और समझाना भी होगा। गरीब आणि शोषित घटकांना सबल करण्यासाठी सातत्यानं काम करणार असून आत्मनिर्भर भारत अभियान पुढे नेणार आहोत। स्थानिक गोष्टींसाठी आग्रही राहण्याचा दृढ संकल्पासह आपल्याला पुढे जायचं आहे असं पंतप्रधान म्हणाले। कोरोना संदर्भातल्या खबरदारीच्या सर्व सूचनांचं पालन करत रहा असंही त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा गरीब कल्याणाच्या पंतप्रधानांच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारी आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे। गरीब जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। प्रधानमंत्री जी की आज की घोषणा ये गरीब कल्याण का उनके संकल्प को और आगे मजबूत करने वाला घोषणा है। पहले ही 1,70,000 करोड़ की घोषणा कर चुके हैं। उसके तरह लोगों को पैसे, गैस, खाद्यान्न मिला है। अब ये भी 90,000 करोड़ रुपयों का ये कार्यक्रम बनाया है। मुझे पूरा विश्वास है कि लोगों को अब 25 किलो अनाज हर एक को मुफ्त मिलेगा। 80 करोड़ लोगों की खाने की चिंता खत्म होगी। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे। मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती। या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कोविड-19 वरची लस माफक दरात आणि सर्वांना उपलब्ध होण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे। कोविड-19 वरची लस आणि त्यासंदर्भातली तयारी आणि नियोजन याबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। या संदर्भात 4 मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत। डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त कोविड योद्धे यांना प्राधान्यानं लस देण्यात यावी। प्रत्येकाचं लसीकरण आणि निवासाबाबत कोणत्याही अटीशिवाय कुठेही लसीकरण तसंच लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या आधारे अखंड देखरेख ठेवण्याची व्यवस्था असावी असं पंतप्रधानांनी सांगितलं। सर्वांना प्रभावी पद्धतीनं आणि नियोजित वेळेत लस देण्याच्या दृष्टीनं उपलब्ध तंत्रज्ञानाचा आढावा घेण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले। लस विकसित करण्याबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला।
भारतानं कोरोनावर कोव्हॅक्सिन ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक, ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि NIV अर्थात राष्ट्रीय विषाणू चाचणी संस्थेनं संयुक्तपणे कोरोनावर देशातली पहिली लस तयार केली आहे. SARS-CoV-3 स्ट्रेनला पुण्यातल्या NIV मध्ये वेगळं केलं आणि त्यानंतर भारत बायोटेककडे हस्तांतरित केलं. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेत ही लस विकसित केली. या महिन्यात या लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. देशातील औषध महानियंत्रक, केंद्रीय औषध प्रमाणीकरण नियंत्रण संघटना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 60% पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 18,522 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातली कोरोनाबाधितांची संख्या 5,66,840 वर पोहोचली आहे. तर 418 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 16,893 वर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या 2,15,125 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून 3,34,821 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जगभरातल्या आकड्यानं 1 कोटीचा टप्पा गाठला आहे. त्यापैकी तब्बल 5 लाख लोक कोरोनामुळे दगावले आहेत. यापैकी अमेरिका आणि युरोपात मृत्यूसंख्या जास्त आहे. कोरोनाचा सर्वाधिक विळखा अमेरिकेला बसला आहे. तिथं 25 लाख बाधितांची नोंद झाली असून 1,25,000 मृत्यू झाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये 13 लाख लोक कोरोनाग्रस्त असून 57,000हून अधिक जण मरण पावले आहेत. रशियातही आतापर्यंत 9,000 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननं राजधानी बीजिंग परिसरात कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात काल 1,951 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 90,911 एवढी झाली आहे. मात्र त्याचवेळी राज्यात काल 4,878 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सध्या 75,979 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.2% पोहोचलं आहे. राज्यात काल 245 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 95 मृत्यू 48 तासांमधले तर उर्वरित 150 मृत्यू मागच्या कालावधीतले आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर 4.49% इतका आहे. राज्यात 5,78,003 लोक गृहविलगीकरणात आहेत तर 38,866 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ठाणे महानगर क्षेत्रात पूर्णतः लॉकडाऊन करण्यासंदर्भात काल आदेश जारी करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून उद्यापासून 12 जुलैपर्यंत हा पूर्णतः लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांसाठी हा लॉकडाऊन असेल, असं ठाणे महानगरपालिकेनं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी या काळात प्रतिबंध असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही उद्यापासून 12 जुलै दरम्यान तर मीरा भाईंदरमध्ये उद्यापासून 10 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून 8 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व दुकानं सुरू झाली होती. मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती के मंजुलक्ष्मी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सीमा या कालावधीत बंद असतील. कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीनं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ग्रामीण भागातल्या सुमारे 5 कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदिक औषधं मोफत दिली जातील, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल सांगितलं. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं उपरोक्त औषधं तात्काळ उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी, असे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया आणि वाटप 3 आठवड्यामध्ये पूर्ण करावं, असं जिल्हा परिषदांना कळवलं आहे, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त कर आणि बळीराजाला सुख समाधान मिळू दे, त्यांच्या आयुष्यात भरभराट येऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातलं. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूर इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.
मानाचे वारकरी ठरलेले अहमदनगर जिल्ह्यातले विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे या देखील महापूजेला उपस्थित होत्या. राज्यातला शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजेनंतर व्यक्त केली. कोरोनाचं हे संकट लवकरात लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. बळीराजाला सुखी करण्यासाठी तसंच राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ द्यावं असं साकडं विठ्ठलाकडे घातल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत असंही त्यांनी सांगितलं. यंदा नागरिकांनी घरातच श्री विठ्ठलाचं नामस्मरण आणि पूजा करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. वारकरी संप्रदायानं शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेला राज्य शासनाच्या वतीनं 5 कोटी रुपये अनुदानाचा धनादेशही देण्यात आला. पूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जालना इथल्या श्री आनंदी स्वामी यांचा पालखी सोहळा आज सकाळी 4 वाजता संपन्न झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा पालखी सोहळा प्रशासनाच्या परवानगीनं आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सकाळी 3 वाजता सुरू करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे ज्या मार्गावरून पालखी जाण्यासाठी 12 तास लागतात त्याच मार्गावरून ही पालखी 1 तास मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचली. मंदिर प्रशासनाच्या वतीनं योग्य खबरदारी घेत मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली होती. नागरिकांनी देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत पालखीचं दुरून दर्शन घेत प्रशासनाला सहकार्य केलं. केंद्र शासनानं रब्बी हंगामातल्या धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्रांवर प्रशासनाकडून 30 जूनपर्यंत धान खरेदी केली जाणार होती. मात्र विदर्भात उन्हाळी धान पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानं अनेक शेतकऱ्यांचं धान अद्यापही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडू नये, त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत असून भुजबळ यांनीही यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाच्या विक्री केंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातल्या रब्बी हंगामातल्या गव्हाच्या खरेदीला 1 महिना मुदतवाढ देण्याच्या राज्य शासनानं केलेल्या मागणीला केंद्रानं मंजुरी दिली आहे. मुंबईतल्या लोकलमध्ये आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं एकत्रितपणे या संदर्भातली माहिती काल दिली. यासोबत दोन्ही मार्गांवर आता एकूण 700 लोकल गाड्यांच्या सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत 700 लोकल फेऱ्या सुरू होत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रत्येकी 350 फेऱ्या धावणार आहेत. या फेऱ्या आजपासून सुरू होत आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे सरकारी कर्मचारी, आयकर कर्मचारी, जीएसटी कर्मचारी, कस्टम कर्मचारी, पोस्टल कर्मचारी, राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी, संरक्षण विभाग आणि राजभवन इथं कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सेवा सुरू आहे. संबंधित प्रवाशांनी स्वतःचं ओळखपत्र दाखवल्यावर रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्रवेश मिळेल. त्यांना योग्य तिकीट अथवा पास घेऊन प्रवास करता येईल. इतर नागरिकांसाठी रेल्वे सेवा अजूनही सुरू झालेली नाही. रेल्वे प्रवाशांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास करण्याचं बंधन कायम आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. कोकणात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारनं केलेली भरपाईची घोषणा अतिशय तुटपुंजी आहे. काही ठिकाणचे पंचनामे अजूनही अपूर्ण आहेत. नुकसान भरपाई देतानाचे निकष चुकीचे आहेत, असं ते म्हणाले. चक्रीवादळग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई द्या अशी मागणीही त्यांनी केली. काही जणांचं किरकोळ नुकसान झालेलं असतानाही लाखो रुपयांची मदत करण्यात येत आहे, तर काहींना जास्त नुकसान झालं असूनही कमी मदत दिली जात आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय होता कामा नये, असं ते म्हणाले. फलोत्पादनासाठी बी बियाणं रोपं सरकारनं मोफत द्यावीत अशी मागणी त्यांनी केली. यावेळी दरेकर यांनी जिल्ह्यातल्या कोरोना नियंत्रणाबाबतही माहिती घेतली. बोगस बियाणं मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल अमरावती जिल्ह्यात शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला. महाबीजचं बियाणं बोगस निघावं ही आणखी गंभीर बाब आहे. इतरही कंपन्यांच्या बियाणांची तीच अवस्था आहे. त्यामुळे बियाणं कायद्यानुसार बोगस बियाणं निघालेल्या कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागते. यासाठी शेतकऱ्यांकडून तातडीनं अर्ज भरून घेतले पाहिजेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचं संकट अनेक शेतकऱ्यांवर आलं आहे. कोरोनाच्या संकटात या चौफेर समस्या शेतकऱ्यांचं जगणं आणखी कठीण करत आहेत. त्यामुळे सरकारनं वेळीच आणि गांभीर्यानं याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक प्रशासनानं खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज्यातल्या वीज ग्राहकांनी आपलं संपूर्ण वीज देयक एकरकमी भरलं तर त्यावर 2% सूट दिली जाईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात असल्यानं विजेचा वापर वाढला असं सांगत वीज देयक वाढीव पाठवलेलं नाही, असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्वानुसार मीटर रिडिंग बंद केलं होतं. त्यानंतर वीज देयकाबाबत काही गैरसमज झाले, असं ते म्हणाले. वीज देयकं भरण्यासाठी 3 हप्त्यांची सवलत दिली आहे. ग्राहकांना जितकी शक्य होईल तितकी मदत केली जात असून ग्राहकांचं समाधान करणं हे ऊर्जा विभागाचं काम आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल मावळते मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्तस्वरूप द्यायला आपलं प्राधान्य राहील, असं संजय कुमार यांनी सांगितलं. संजय कुमार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1984च्या तुकडीचे अधिकारी असून 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे. संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव SVR श्रीनिवासन यांच्याकडे, तर गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. देशातल्या सर्व यंत्रणा कोरोनाशी लढा देत असताना विविध माध्यमातून पसरणाऱ्या अफवांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होताना दिसतो. PIB अर्थात पत्र सूचना कार्यालयानं दररोज अशा अफवा खोडून त्यासंबंधीच्या खऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्याचं पाऊल उचललंय. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये फिक्स लाईन ब्रॉडबँड आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार असल्याचा दावा करणारं एक बनावट ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावानं समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालं होतं. हे वृत्त केंद्र सरकारनं फेटाळलं असून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून असं कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. हवामान. नागपुरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी साचलं होतं. परभणी जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस झाला. यात पूर्णा मंडळात 80 मिलीमीटर सर्वाधिक पाऊस झाला, तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 25% पाऊस झाला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली.
कोल्हापूर शहरासह गगनबावडा, शिरोळ या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त असल्यानं शेतकरी सुखावला आहे. राज्यात येत्या 24 तासात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडललाही जरूर फॉलो करा. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. कोविड-19 संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनं रोजच्या जीवनात अधिक खबरदारी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. कोविड-19 वरच्या लस मोहीम नियोजनाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. लस माफक दरात सर्वांना उपलब्ध व्हावी यावर भर. कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी भारतानं तयार केली कोव्हॅक्सिन लस. या महिन्यात लसीची मानवी चाचणी होणार. राज्यात काल 4,878 नव्या रुग्णांची नोंद तर 1,951 जण कोरोनामुक्त. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळून 2 ते 12 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन घोषित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 2 ते 8 जुलैपर्यंत तर रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलैपर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन. मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ. केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील घेता येणार लाभ. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली सपत्नीक विठ्ठल पूजा. नागरिकांनी घरातच विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण आणि पूजा करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि वीज देयकं वाढीव नाहीत, मात्र एकरकमी भरणा केला तर 2% सूट देणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.